मित्रो नमस्कार. सध्या आपण SK इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आहोत. आपल्यासाठी बोलण्यासाठी सागरभाऊ खोत आहेत. तर आता आपण पाहतोय की पूर्ण महाराष्ट्रभर विषय सुरू आहे, तो म्हणजे सदाभाऊ खोत यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा. पण नेमकं त्या वक्तव्यामागचं त्यांचं कारण काय हे बरंच त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी. तर यावरती आता ईश्वरपूर शहरामध्ये काल जो मोर्चा झाला याविषयी बोलण्यासाठी आपल्या भाऊ सागरभाऊ खोत आहेत. भाऊ नमस्ते. नमस्कार नमस्कार. सध्या भाऊ आपण खूप चर्चेत आहात, कारण आपले वडीलही चर्चेत, आपणही चर्चेत आहात. नेमकं भाऊंचं ते विधान करण्यामागचं कारण काय आणि आपण ते विधान कसं बघताय त्या विधानाकडे? मुळामध्ये असं आहे की आपण बघतोय की जो नीटचा पेपर त्या ठिकाणी लीक झाला आणि पेपर लीक झाल्यानंतर आदरणीय आमदार सदाभाऊ खोत यांनी ज्यावेळी पेपर लीक झालता त्याच वेळी सांगितलेलं की हा पेपर घेणारे किंवा पेपर तयार करणारे जे कुठलं मंडळ आहे ते मंडळ पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्ही बरखास्त करा, अशी मागणी त्या ठिकाणी सदाभाऊंनी ज्यावेळी पेपर लीक झाला त्यावेळी धरलेली. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की निश्चितपणे नीट करणारे जे विद्यार्थी आहेत, नीटचा जे अभ्यास करतात ते विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचे पालक असतील ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून दुःखी झाले. कारण वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करतात आणि अशी एखादी घटना घडली तर सामान्य कुटुंबाला त्याचा मोठा धक्का बसतो. आणि त्या पद्धतीनं आपण बघतोय की देशभर त्याचं त्या ठिकाणी तीव्रता वाढल्याने आंदोलनामध्ये त्याचं स्वरूप झालं. आणि दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती ते आंदोलन होत असताना त्याच्यामध्ये मात्र त्या आंदोलनाच्या आडून काही इंडिया आघाडीची माणसं असतील की ज्यांना फक्त आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमितजी शहा असतील यांच्यावरती व्यक्ती दोषातून काही माणसं त्या आंदोलनामध्ये उतरली आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनाला एक वेगळं वळण सुद्धा लागायला लागलं. आणि त्या अनुषंगाने मग सदाभाऊंनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलं की बाबांनो, जर एखादं आंदोलन त्या ठिकाणी घडत असेल आणि त्याला जर हिंसक वळण लागत असेल, त्याच्यामुळे हिंसा पसरत असेल आणि ते आंदोलन त्या ठिकाणी अतिसंवेदनशील होत असेल, तर ह्याच्या आडून, ह्या आंदोलनाच्या विद्यार्थ्यांच्या आडून काही माणसं त्या ठिकाणी दहशतवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत, एक चुकीचा संदेश आपल्या देशाच्या विरोधामध्ये देण्याचं काम करत आहेत. हा संदेश खऱ्या अर्थानं भावना त्या ठिकाणी द्यायचा होता. पण विरोधकांनी वेगळाच मुद्दा समोर आणला की सदाभाऊ जणू विद्यार्थ्यांनाच दहशतवादी बोलले, आतंकवाद विद्यार्थ्यांना आतंकवाद सदाभाऊ बोलले, असा एक चुकीचा संदेश पसरवण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या लोकांनी पुढाकार घेतला. आणि त्याच माध्यमातून आपल्या या ईश्वरपूरमध्ये त्या ठिकाणी मला वाटतं तो मोर्चा निघाला. भाऊ आता याच्यावर बोललं गेलं की सदाभाऊंनी जे आरोप केला तर त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? त्यांचा मुलगाही MPSC करत होता, मग त्यांना कळवळा का आला नाही? आता भाऊंच्या शैक्षणिक पात्रतेवर पण बोललं गेलं, आपण जर 7वी नापास असाल तर आपण एखाद्या MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कसं बोलू शकता? आता मुळामध्ये असं असतं, मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की भाऊंनी MPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खूप मोठे असे लढे लढलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी वयोमर्यादेत वाढ करायची असेल किंवा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका ज्या निघतात त्याच्यामध्ये काय बदल सुचवायचे असतील तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन सदाभाऊंनी चळवळीमध्ये, शेतकरी चळवळीच्या सोबत 2012-13च्या काळामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी चळवळीमध्ये सुद्धा काम केलं. आता विषय आहे की काही जण म्हणतात की म्हणजे त्या आंदोलनात मोर्चात होतं की अंगठा येत नसेल, सही, जरा येऊन त्यांनी सदाभाऊंची सही बघावी. त्यावेळच्या परिस्थितीमुळे भाऊ शिकले नसतील. पण भाऊंचं तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आईन्स्टाईन किती शिकल्यात, जरा लोकांनी अभ्यास करावा. आईन्स्टाईनचं शिक्षण किती झालं? आईन्स्टाईन असे होते की त्यांना त्यांच्या बाबतीत ते शाळेत चांगले शिकत नाहीत म्हणून त्यांच्या आईला एका शिक्षकानं सांगितले की ह्यांना तुम्ही घरी घेऊन जावा. आणि तेच आईन्स्टाईननी त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की किती मोठा विज्ञानामध्ये एक शोध लावला. शिक्षण हे फक्त पुस्तकात आणि शाळा 10वी पर्यंत 12वी 15वी पर्यंत केली, ग्रॅज्युएशन झाला म्हणून ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळवायसाठी लोक वाचावे लागतात. ज्ञान मिळवायसाठी सामान्य जनतेत घुसून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. त्या गोष्टी सदाभाऊंनी स्वतः अनुभवल्यात, स्वतः भोगल्यात. ती त्यांच्याकडे एवढं मोठं एक विद्येचं माहेरघर आहे की रेग्युलर शाळा शिकण्याच्या पुढे 10 पट त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्यावेळेच्या लोकांमध्ये मी म्हणतोय त्यांच्या वयानुसार जी माणसं शिकली. अहो त्यावेळी 6वी 7वीला त्यांच्या थोड्या जुन्या काळात गेला तर लोक मॅट्रिक होत होती. 4थी पर्यंतचं शिक्षण म्हणजे आत्ताचं 12वी 15वीचं शिक्षण असं त्यावेळेच्या लोकांचं शिक्षण होतं. तसंच सदाभाऊंचा काळ 1980 1970च्या दशकातला, जरी ते 7वी पर्यंत शिकले असले तरी त्यांच्या मागं एक एवढी मोठी ज्ञानाची, एवढी मोठी खऱ्या अर्थानं गरिबी भोगलेली, गरिबी जाणलेली, गरिबी जवळून बघितलेली आणि सर्वसामान्य माणसं वाचलेले एक मोठं विद्यापीठ या महाराष्ट्रात फिरत असताना लोकांच्या अडचणी त्यांना कळाल्या.
आणि त्यामुळे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे की त्यांची शाळा किती झाली. आपले वसंतदादा कितवी शिकल्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या तुम्ही शिक्षणावरती जाणार आहे का? त्यांनी महाराष्ट्र किती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पुढे नेला. महत्वाचं आहे की तुमचा अनुभव काय आहे, महत्वाचं आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं डेप्थली ज्ञान किती आहे, आणि ते ज्ञान निश्चितपणे भाऊंच्याकडे आहे. त्यामुळे तो मुद्दा मला माझ्यासारख्याला काही खूप मोठा वाटत नाही, तो क्षुल्लक मुद्दा आहे असं मला वाटतं. तर काय आहे, कालचे ज्या टीका किंवा कालचे जे आरोप होते, काय व्यक्तिगत आपल्या वडिलांच्यावर जे आरोप झाले, दिसला सदा हान चप्पल, काय वाटतं वैयक्तिक मुलगा म्हणून मनावर काय परिणाम होतो? आता कसं आहे, राजकारण करत असताना मी तुम्हाला सांगतो की आम्ही आमची संस्कृती जपायचा प्रयत्न केला. मुळामध्ये जे तुम्ही आता म्हणलात ते भाऊंबद्दल असं का बोलले, कारण एका मरोबाच्या वाडीच्या गावातनं एक साधा गरीब घराण्यातला सदाभाऊ खोत बहुजनातला चेहरा पुढे येतोय, ते थोडे ह्या पुढाऱ्यासनी पुढाऱ्यांच्या घरातल्यासनी बघवणार आहे. आम्ही जयंत पाटलांना जयंत पाटील म्हणाय काय लय अवघड गोष्ट आहे, आणि ते म्हणलं म्हणून येऊन कोण आमची काय वाकडी करणार आहे तुम्ही. महत्वाचा विषय फक्त असा आहे की जयंत पाटील साहेब स्वतः त्या सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये म्हणले की काही माणसं असतात की त्याला कुत्र्याची किंमत गावात नसते पण तो नेत्यांच्यावर करतो. मला तर कळतं की जयंत पाटलांची ती पिसाळलेली कुत्री आहे ती की जी त्यांनी सदाभाऊंच्या वरती सोडल्यात. म्हणजे विधिमंडळामध्ये वेगळा चेहरा दाखवायचा आणि खाली सांगायचं कुत्र्यांना तुम्ही भुका, आणि कुत्र्यांना वाटतं मला साहेबांकडनं शाबासकी मिळणार आहे त्यामुळे कुत्री केव 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 करतात आणि तिथं कारखान्यावर जाऊन बसतात की मी काल कसा सदाभाऊला एकेरीत झापला. मग आम्हाला काय जयंत पाटलांना एकेरीत झापायचं लय अवघड आहे? हा, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य नाही बोलायचं. त्यांनी सुरुवात केली, आता जशाच तसं त्यांना पण मिळणार. त्यांनी एकेरीत बोलले, आमचे कार्यकर्ते बोलतील, त्यांनी पण त्यात सहनशीलता ठेवावी. आम्ही कित्येक वर्ष ठेवल्या, 1-2 दिवसाचा विषय नाही. मी नेहमी म्हणतोय, आता तुम्हाला सांगतो, ट्रोल नाकासारखं एक इंस्टाग्रामला अकाउंट आहे, जयंत पाटलांच्या मुलानं ते काढलंय अकाउंट, आणि त्याच्यावरती तुम्ही जे आता भाऊंना बोलला ती गेली 5-6 महिने झालं म्हणत आहेत, पण आम्ही काय चालू केलं नव्हतं. ना इलाज असतो, आम्हाला आता हे चालू करावं लागणार आहे. त्यांनाही एकेरीत घ्यावं लागणार आहे, सहन करावं त्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. आणि ते मारतो, बघतो, दाखवतो, गेला तो, ते दिवस गेले. आता ते राहिलेलं नाही की मारतो, बघतो, येतो, घरात घुसतो आणि करतो. असं कुठेही घडत नसतं. फक्त एक पब्लिक स्टंट आहे. त्या स्टंटच्या माध्यमातून एक दहशतवाद तालुक्यात तयार करायचा आहे. त्या दहशतवादातनं लोकांना दाखवायचं आहे की आम्ही बघा कुठल्याही नेत्याला जर एकारीत बोलू शकतोय तर आम्ही सामान्य माणसाला किती मारू शकतोय. मग हे एक सामान्य माणसांच्या तीनचे दहशत करायची एक आजपर्यंतची टॅक्ट आहे, आणि त्याच्या मागे जयंत पाटील साहेबच आहेत. जसं दंगल घडवून आणली मिरजची ना, त्यातलाच हा प्रकार आहे की असे काहीतरी माणसं तयार करायची, ती माणसं येऊन अशा धमक्या देणार, ती माणसं येऊन असं एकमेकाला टोला मारणार, त्यातनं त्यांना वाटणार की पुढचा विरोधक आता बसून घरात बसेल. ते दिवस गेले घरात बसायचे. आम्ही आमचा मतदारसंघ सोडून येऊन बागणे लढवला, त्यावेळी पण लय धमक्या दिलत्या, बघतो करतो. काय झालं आता? काही सुद्धा होत नाही. इथे एक लोकशाही आहे, लक्षात ठेवा. एक मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. त्या व्यक्ती स्वातंत्र्यातनं आमचं म्हणणं आहे की विचारांची धार तुम्ही विचाराशी ठेवा. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी रिस्पेक्ट द्या, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देईन. म्हणजे आता इथनं पुढे मला त्यांच्या बाबतीत सरळ सरळ म्हणायचं आहे, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर त्यांनी ते नाही केलं, त्यांनी जे दिलंय तेच आम्ही देणार. ते जे पेरतील ते आमच्याकडनं आता उगवणार. तुम्हाला मी एकदम बी फ्रँक आणि खरं आहे ते सांगतो. गरज नसताना त्यांनी भरपूर वेळा पडळकर साहेब असतील, भाऊ असतील, त्या ट्रोल नाक्यावरनं रोज 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 रोज, आज आता काल टाकलंय आपला तो सागर आणि दुसऱ्याचा तो काय तर आतंकवाद का दहशतवाद. मग आपला तो चेअरमन आणि दुसऱ्याचा तो कामगारवी. त्या ठिकाणी रिस्पेक्ट द्या, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देईन. म्हणजे आता इथनं पुढे मला त्यांच्या बाबतीत सरळ सरळ म्हणायचं आहे, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर त्यांनी ते नाही केलं, त्यांनी जे दिलंय तेच आम्ही देणार. ते जे पेरतील ते आमच्याकडनं आता उगवणार. तुम्हाला मी एकदम बी फ्रँक आणि खरं आहे ते सांगतो. गरज नसताना त्यांनी भरपूर वेळा पडळकर साहेब असतील, भाऊ असतील, त्या ट्रोल नाक्यावरनं रोज 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 रोज, आज आता काल टाकलंय आपला तो सागर आणि दुसऱ्याचा तो काय तर आतंकवाद का दहशतवाद. मग आपला तो चेअरमन आणि दुसऱ्याचा तो कामगारवी. आपला तेवढा घरातला चेअरमन करायचा, दुसऱ्याचा कामगार. आपला तेवढा झडपीचा अध्यक्ष, दुसरे सगळे जिल्हा परिषद सदस्य. मग आम्हाला म्हटले घराणेशाही. झडपी अध्यक्ष कुणाला बसवलं काय? यांना एखादी साधी बाई दिसली नाही तिथं की बाबा त्या एखाद्या माऊलीला आपण त्या ठिकाणी बसवावं, झडपी अध्यक्ष करावं. घरात झडपी अध्यक्षपद घ्यायची मग काय गरज होती? म्हणजे ते जे बोलतात ते स्वतः वागत नाहीत. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले त्यांच्या कृतीमध्ये नाही. अजून त्यांचा एक मुद्दा असा होता त्या सगळ्या वातावरणात की सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी इकडे असे आरोप करतात.
ह्याच्यावरती मी एकदम भारी उत्तर सांगतो. अहो, मुळामध्ये एक साध्या 1000 सुद्धा मतदान नसणाऱ्या गावातला माणूस एक शेतकरी चळवळीमध्ये येतो, आंदोलन करतो ना, आंदोलनाच्या मुशीतनं त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब असतील, भाव असतील, ही माणसं तयार होत जातात. आणि त्या मुशीतनं ही माणसं तयार झाल्यानंतर सत्तेच्या प्रस्थापितांच्या विरोधात 30 ते 35 वर्ष लढली आणि त्याची किंमत म्हणून भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थाने एक सामान्य लोकांचे प्रश्न व्यासपीठावर मांडावीत म्हणून सदाभाऊ सारख्या माणसाला 2 वेळा त्या ठिकाणी विधान परिषदेची संधी दिली की त्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, उपेक्षितांच्या अडीअडचणी भाऊ त्या ठिकाणी जाऊन विधिमंडळात कशा मांडतील ह्यासाठी आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी भाऊंना 2 वेळा संधी दिली. आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं बरोबर आम्ही संलग्नित रयत क्रांती संघटना म्हणून काम करतोय, त्यावेळी जर आमच्या संलग्नित पार्टीवरती कोण टीका करत असेल, कोण उपरक टोला आदरणीय फडणवीस साहेबांना, मोदीजींना बोलत असेल, तर त्याला प्रत्युत्तर का देऊ नये. सदाभाऊ या त्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पहिल्यापासून ते भूमिका घेत आल्यात की आजच भूमिका घेतल्या असं नाही. आम्ही कधी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका घेतली नाही, पण मला उलट ह्या मुद्द्यातनं असं वाटतं आम्ही कमीत कमी ज्या पक्षाशी बांधील आहोत तिथं एकनिष्ठ तरी आहोत, तिथं आम्ही जातीवंत तरी आहोत. अहो, तुमच्याबद्दल जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आरोप होते की तुम्ही भाजपमध्ये सकाळी जाणार, दुपारी शिवसेनेत जाणार, संध्याकाळी ह्या राष्ट्रवादीतनं त्या राष्ट्रवादीत जाणार. हे तुमच्याबद्दल का लोक चर्चा करतात? ह्या सदाभाऊंबद्दल का ह्या चर्चा होत नाहीत? कारण लोकांना माहिती आहे की सदाभाऊंचा पिंड हा काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरोधातला सदाभाऊंचा पिंड आहे. पण तुमचा पिंड हा ओरिजिनल नाही, तुमचा पिंड हा दोरडावलाय, दुग्गल आहे. त्यामुळे तुमचेच खाली माणसं, तुमचे पीए सुद्धा प्रशासनात जाऊन म्हणतात आम्ही 10 दिवसात सत्तेत येतोय, 15 दिवसात सत्तेत येतोय. का? कारण प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी. उलट मला त्यांना सांगायचंय की जिथं आहे तिथं चांगलं राहावा, प्रामाणिक राहावा, एकाच पक्षात शेवटपर्यंत राहावा. काय वाटते आता चर्चा तर बऱ्याच असतात की जयंतराव पाटील साहेब भाजपमध्ये येतील, काय वाटते आले तर काय परिस्थिती होईल? तुमची काय त्यावर भावना आहे? आता काय आहे, शेवटी बघा, भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेतृत्व करणारी लोक सगळी खूप मोठे आहेत, वरिष्ठ आहेत. माझ्यासारख्यानं त्याच्यावर बोलणं उचित नाही. पण ज्यावेळी एखादा माणूस त्या ठिकाणी एखाद्या पक्षात येत असतो त्यावेळी त्याचं ते स्वागतच केलं जातं. त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जर त्यांना काम करायची इच्छा असेल आणि फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्यांना मान्य असेल तर त्या ठिकाणी त्यांनी येऊन ज्युनियर खेळाडू म्हणून काम करावं. आता भरपूर या ठिकाणी सिनियर आहेत पडळकर साहेबांसारखे, त्यांच्या नेतृत्वात हा जिल्हा काम करतोय, त्यांनी येऊन त्या ठिकाणी पडळकर साहेबांच्या नेतृत्वात काम करावं. सागर भाऊ, सर्वांना पडलेला प्रश्न आहे. आता एकमेकाची आपण उणीधुणी काढताय, एकमेकाबद्दल आपण आग पकड करताय, पण ज्या दिवशी ईश्वरपूर शहरामध्ये कार्यक्रम होता राज्य शासनाचा, त्यावेळेला आपल्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. काय नेमक्या गप्पा होत्या? कारण सागर खोताचं नाव तिने आग्रहाने घेतलं. काय नेमक्या गप्पा होत्या? नंतर जाताना सुद्धा काय तुमच्या काही शाब्दिक एकमेकाची चर्चा झाली? नेमक्या काय गप्पा होत्या, काय चर्चा होती? आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी खरं सांगतो की त्या ठिकाणी शेवटी ते विधिमंडळाचे सदस्य आहेत, विधानसभेचे. गेली कित्येक वर्ष आपल्या वरून ईश्वरपूर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व विधिमंडळात करतात. त्या ठिकाणी कित्येक वर्ष झालं ते मंत्रीपद त्यांनी भूषवलंय आणि महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते म्हणून ते आज काम करत आहेत. त्या अनुषंगानं ज्यावेळी ते व्यासपीठावर आले त्यावेळी सगळे दुसरे व्यासपीठावरची सगळी मंडळी, भाऊ होते, निशिकांत दादा होते, राहुल दादा असतील, गौरव नायकुडे असतील, सगळे बाबा उभा राहिले आणि त्यांना त्या ठिकाणी नमस्कार केला. कारण शेवटी व्यक्तिशः आमचा त्यांना विरोध नाही, विरोध हा त्यांच्या आमच्या वैचारिक हा विरोध आहे. आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांनी नमस्कार केला. तर त्याचे सोशल मीडियावर हिनी व्हिडिओ व्हायरल केल्यात बघा, बादशाहला सगळे जण झुकायला लागल्यात बादशाहसमोर. काय ह्यांच्या कार्यकर्त्यांना जो व्हिडिओ तयार करतो त्याला काय अक्कल वगैरे नावाची काय गोष्ट आहे का नाही? म्हणजे पुढल्या वेळी बसणं कवा पण ठरलं पाहिजे बाबा जयंत पाटील आले तर खाली बसा, उभा राहिले की लगे म्हणतात त्यांना नमस्कार केला. तुम्ही आला सगळ्यात शेवट, आम्ही परफेक्ट टायमिंगला गेलो. तुम्हाला कुठलं तरी मोठं काम असेल किंवा काय असेल, तुम्ही लेट आल्यानंतर तुमचं पद आहे म्हणून उभा राहून तुम्हाला सगळ्यांनी त्या ठिकाणी आदर दिला, ह्यात काय चुकीचं आहे बरं? पण त्याचा तुम्ही भाव किती तालुक्यात बेकार पसरवायला लागलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणला तिथं बोलणं झालं. त्या ठिकाणी मी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष झालं काम करतोय. त्या माध्यमातून तहसील कार्यालयात आष्ट्यामध्ये नेहमी छोटी मोठी माझी कामं असतात. माझी म्हणजे सर्वसामान्यांची कामं मी त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आणि त्या अनुषंगाने तिथले तहसीलदार साहेब लिंबारे साहेब त्या अतिशय चांगला व्यक्ती आहे जो मेरिटवरच काम करतो. त्यावेळी आदरणीय जयंत पाटील साहेब बोलले की बाबा लिंबारे साहेब हे सगळ्यात एकदम मेरिटवरचं काम करणारा माणूस आहे. मग त्यावेळी मी मनापासून तिथं टाळ्या वाजवल्या. त्यावेळी जयंत पाटील साहेबांना कदाचित मी लगेच चांगला प्रतिकार दिला हे त्या क्षणात जाणवलं असावं, म्हणून त्यांनी
त्या ठिकाणी बोलले की तुमच्या मुलाला त्याचा चांगला अनुभव आहे, कारण त्यांना माहित आहे की माझी कामं 100% असतात, नेहमी असतात तहसील कार्यालयामध्ये. आणि ह्या एवढंच बोलणं झालं. बाकी मग त्यांचं निशिकांत दादांच्या पण काहीतरी गप्पा झाल्या, पण त्याही शेवटी मी मगाशी म्हणलो तसं कुठल्याही गप्पा असतील तर काही माणसांनी माणसाशी बोलायचंच नाही का, बोलणं सोडायचं का? व्यक्तिशः आमचा आणि त्यांचा विरोधच नाही, पण ह्या जर गोष्टी तुम्ही वैचारिक आम्हाला लोकांच्या मध्ये जाऊन खोटं ठरवा ना. वैचारिक दृष्ट्या आम्ही तुम्हाला लोकांच्यात जाऊन वैचारिक दृष्ट्या ठरवतो, बाबा ह्यांची वैचारिक हे ह्या पद्धतीनं विचार करतात, आम्ही अशा पद्धतीनं विचार करतो. ह्या वैचारिक पद्धतीची लढाई होऊ दे. पण गेली 7-8 महिने झालं आम्ही बघतोय, वर्ष झालं आम्ही बघतोय की भाऊंच्या वरती त्या ट्रोल नाका अकाउंटवर एवढं एवढं बेकार म्हणजे एवढं घाण बोलतात. पण आम्ही का खपून घेतलं? कारण जाऊ दे, कुठंतरी आपली संस्कृती बिघडायला नको. मला नेहमी भाऊंचं सांगणं की बाबा जाऊ दे आपली संस्कृती. पण झालं की आता बहुजनांच्या पोरांनी किती दिवस शांत बसायचं? हो, आता आपण जसं बोलता आपल्याला ते जाणवतं की बोलणं चुकीचं आहे. पण ज्यावेळेला गोपीचंद पडळकर सुद्धा जयंत पाटलांच्या आईवरती वडिलांच्या वरती बोलणं झालं, त्यावेळेला आपल्या मनाला ती खंत जाणवली का? अहो, त्यावेळी भाऊंनी सरळ सरळ जाहीर सांगितलं, सदाभाऊंनी, की बाबा आदरणीय पडळकर साहेबांनी जे राजाराम बापूंबद्दल स्टेटमेंट वापरले ते निश्चितपणे चुकीचं आहे. बापूंबद्दल असं बोललं नाही पाहिजे. हे तुम्ही स्वतः बाईट घेतलेली, त्याच्यात भाऊंनी स्वतः भाऊ तसे व्यक्त झालेले. पण आमच्याबद्दल मी म्हणलो तसं लिमिट क्रॉस बोलतात, लिमिट क्रॉस. वाळवा तालुक्याची संस्कृती आहे का? हे असे राजकारण अलीकडे सुरू झाले, पूर्वी असं नव्हतं. पूर्वी असं नव्हतं ना. एक हाती सत्ता होती पहिली 40 वर्ष, त्यामुळे भुललेत. आता सत्ता हातातनं गेल्यावरती यांना 10-20 वर्ष विरोधात काम करायचे सुद्धा ह्यांच्याकडे पेशन्स नाहीत. 10-20 वर्ष विरोधातली माणसं पुढे घेऊन जायचे सुद्धा ह्यांची कॅपॅसिटी नाही, हे आता सिद्ध व्हायला लागलंय. बाकीच्यांनी 30-30 वर्ष कसं भोगलं? अहो, भाऊ असतील किंवा चळवळीतली नेते असतील, राजू शेट्टी भाऊ असतील, तिकडे बच्चू कडू आहेत, ह्यांच्यावरती खोटे दाखले जर गुन्हे बघितले तर 30-30, 40-50 हिनी टाकल्यात. ते त्या माणसांनी सोसलंय. आज सुद्धा ती माणसं त्या ठिकाणी लक्षात ठेवा, कोर्टाच्या कचेऱ्या पायऱ्या कोर्टाच्या चढतात. ह्यांना काय भोगाय गावलं? जसं राजाराम बापू नंतर डायरेक्ट जयंत पाटील साहेबांना आमदार, चेअरमन, मंत्रीपद, डायरेक्ट गाड्या, पोलीस, प्रशासन सगळं हाताळलं 25-30 वर्ष, आणि आता हे सगळं हातातनं गेलंय. त्यामुळे पावसाळ्यात ते, आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे पेशन्स नसल्यामुळं त्यांचा संयम तुटलाय. पण स्वतः मी कशा शिव्या घालायच्या म्हणून माणसांनी सांगतात शिव्या घाला. याचं उदाहरण जागृत आहे. 2013ला ज्यावेळी पाचवड फाट्यावरती ऊस आंदोलन झालं, शेतकरी संघर्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब भाऊ पाचवड फाट्यावर ज्यावेळी ऊस आंदोलनाला बसले, त्यावेळी जयंत पाटील साहेब म्हणले, कार्यक्रमात घुसा, आंदोलनात घुसा, कार्यक्रम करा, दंगा करा, मारामाऱ्या करा. हे त्यांचं व्हिडिओ आहे त्यावेळेचं. मग ही त्यांची खरी आणि मूळची संस्कृती आहे. पण ते आता आपण सोशल मीडियात जरा कुठं बोललो तर ते व्हायरल म्हणून आपण न बोलता पिसाळलेली त्यांची जी कुत्री आहे, ती बोरगावचा जसा तो सोट्या कुत्रा आहे, तसली सोट्या सोडायला लागली ती. हो, आता झालं ते राष्ट्रवादीवाले बोलत असतील, पण आपले सहकारी बीजी काका असतील, गणेश शेवाळे असतील, यांनी सुद्धा तेच उद्गार सुरू केलेत. किंवा त्यांचा पण खंत आहे म्हणले. गणेश शेवाळे म्हणले की माझ्यासारख्या साध्या माणसाला त्यांनी वाऱ्यावर सोडला, 2-2 वर्ष जेल भोगायला लागली कडकनाथ प्रकरणामध्ये. त्यामुळं ते सुद्धा काल बोलले की त्यांना शेतकऱ्याचं रक्त नाही त्यांच्या अंगामध्ये. या विधानाकडे कसं बघताय? आता कसं आहे, गणेश शेवाळे हे माझे मित्र आहेत. गणेश शेवाळे हे खूप मोठे नेते आहेत. बळीराजा संघटनेचे ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांना एका प्रदेशाध्यक्षावर बोलणं उचित नाही. गणेश भाऊ खूप वर्ष भाऊंबरोबर, राजू शेट्टी साहेबांबरोबर त्यांनी चळवळ केली, आणि माझं त्यांचं एक कौटुंबिक वैयक्तिक माझं म्हणला तर पर्सनली मी त्यांना मोठ्या भाव कारण मी फ्रँक सांगतो, राजकारणात गणेश शेवाळेंनी आणलं. मला वाळवा तालुक्यातलं गाव माहित नव्हतं. ते गाव आणि कोपरा सगळं गणेश भाऊनी दाखवलाय. मी कधी त्या व्यक्तीबद्दल वाईट बोललो नाही कुठे, मला बोलायचं नाही. कारण ज्यावेळी मी पुण्यातनं इकडे आलो, MPSC करत होतो, मला इकडं आणलं. मला गाव, महाराष्ट्रात चळवळ सगळं दाखवण्याचं काम त्यावेळी गणेश भाऊंनी केलं. आणि काही कारण नसताना त्यांनाही त्यावेळी म्हणजे फक्त त्यांचा एक पुढं करण्याचा एक स्वभाव आहे. त्या स्वभावातनं त्यावेळी त्यांच्यावरती कडकनाथचे आरोप झाले. तसा रिअल विचार केला तर तोही बिचारा मला वाटत नाही त्याच्या कुठल्या प्रकरणामध्ये तो आहे. आणि त्यामुळे गणेश भाऊंवरती मी काय बोलायला माझी इच्छा नाहीये. मी त्यांना नेहमी सन्मान देतो आणि देत राहीन. बीजी काकांबद्दल काय सांगा? आता बीजी काका दरवेळी पार्टी बदलतात, कधी ह्या पार्टीत कधी त्या पार्टीत. आणि बीजी काकानी
ते बळीराजात आहेत आणि त्यांचं आणि वैयक्तिक भाऊंचं काहीतरी खटकलं असेल आणि त्याच्यातनं त्यांना खूप मोठा भाऊंचा व्यक्तिदोष कदाचित त्या कालच्या ह्याच्यातनं ते ज्या पद्धतीनं उड्या मारतात ते बघितल्यावर मला वाटतंय की काहीतरी व्यक्तिशा त्यांचं जोरात अंतर्गत काहीतरी खटकलं असेल. आता ती दोघं पण एकमेकाचे मित्र होते, चळवळीत भाऊनी बीजी काकांनी एकत्र काम केलंय. आता काय खटकलंय यार, मला बीजी काकांनी एवढा शोध मी लावू शकत नाही, कारण ते कसं आहे आपण म्हणतो तसं मूर्तीलान कीर्तिमान यातले बीजी काका आहेत, मी काय त्यांच्यावर बोलणार. अगदी शेवटचा प्रश्न, जे जंतर मंतरवरचं आंदोलन झालं त्यामधनं आता शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला, हे कुठतरी युवकांचं जनजीचं यश म्हणायचं का? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी खरं सांगतो की नीटचा पेपर फुटणं ही खरंच गांभीर्याची गोष्ट आहे. आज आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये तुम्ही प्रत्येक शहरामध्ये गेलात, ग्रामीण भागात गेलात तर नीट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. नीटच्या आधी वेगळी एक्झाम होती. नीट ही 2014ला आलेली कॉन्सेप्ट आहे. त्याच्या आधी तिकडे ऑल मेडिकल टेस्ट म्हणून एंट्रन्स एक्झाम व्हायची, त्याच्यानंतर ही आपली नीट आली. आणि नीट आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की पेपर लीक झाल्यानंतर मी मगाशी म्हणलो तसं मुलं खूप नाराज झालेली आणि पालक पण त्याच्यामुळे व्हायबल झालते की बाबा एखाद्याच्या खिशात पैसा आहे आणि तो पैसा माणूस फक्त जर एखाद्या व्यक्तीला पुरवत असेल आणि त्यांची मुलं जर डॉक्टर होणार असतील आणि सर्वसामान्य घराण्यातली मुलं त्या ठिकाणी पैसा खिशात नसल्यामुळं किंवा त्यांच्या एवढ्या मोठ्या ओळखी नसल्यामुळं आज त्या मोठेगावकरांना आपण बघतोय पकडलं, एक मोठी लिंक आहे ही सगळी, त्यातनं कॉमन मॅन हा खरंच खूप दुखावलेला होता आणि त्याचाच उद्रेक ह्या आंदोलनातनं मिळाला. पण लोकांचा विश्वास ह्या इंडिया आघाडीवर, काँग्रेस किंवा हे पवार, शरदचंद्र पवार पार्टीवर अजिबात नाही. त्यांनी जर हे आंदोलन पुकारलं असतं तर कोणी माणसं गेली नसती. एका कॉमन मॅननं हे आंदोलन उभा केलं आणि ज्या सोनम वांगचुक सारख्या माणसाने याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्यांनी इकमुल नावाची एक मोठी त्यांची शिक्षण संस्थेशी काम करणारी एक चांगली त्या ठिकाणी लेह लडाखला संघटना आहे आणि 20 ते 25 वर्ष झालं तो माणूस वेगवेगळ्या शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळ्या चळवळीतनं त्या ठिकाणी लेह लडाखमधनं ते पुढे आल्यात. मागच्या टर्ममध्ये ते तर तुम्हाला सांगतो 2015 ते 19च्या काळामध्ये ते आपल्या भारताच्या शिक्षण कमिटीमध्ये सुद्धा ते मेंबर सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि म्हणून ह्या माणसांनी आंदोलन उभा केल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगला कॉमन विद्यार्थी सुद्धा त्या आंदोलनामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये मी म्हणलो तसं काही गडी घुसून पुन्हा हिंसक वगैरे घडलं, पण बहुत जास्तीत जास्त संख्या विद्यार्थ्यांची पण होती आणि त्याच्यामुळं सरकारला कळालं की बाबा हा विद्यार्थ्यांच्या निगडीत प्रश्न आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे, ती मागणी जर आपण त्या ठिकाणी मान्य केली तर विद्यार्थ्याला थोडा प्रशासन आणि गव्हर्नमेंटवरती विश्वास बसेल. ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं तो निर्णय त्यांनी घेतला.